17 जुलै 2024 बुधवार. अ परफेक्ट वर्ल्ड इंग्लिश मूवी बघितली. सुंदर आहे, छान आहे. आणि त्यात परत लहान मुलाची ऍक्टिंग तर पाहण्यासारखीच आहे. थोडक्यात 2 कैदी जेल तोडून पळतात आणि मग त्यांच्या मागे पोलीस लागलेली असते. पण जेव्हा ते पळतात तेव्हा त्यांना म्हणजे भूक पण लागली असते, खायचंही असतं आणि कपडेही बदलायचे, म्हणजे त्यांच्या आता नीड्स असतातच. तर आणि पळण्यासाठी म्हणजे लांब जाण्यासाठी पायी किती पळणार, तर त्यांना एक कारची गरज पण असते, म्हणजे काहीतरी व्हेकलची. ते एका कॉलनीत शिरतात. तर तिथे त्यांना एक ती कार दिसते ओपन, म्हणजे किल्ली असते त्याला आणि आत कागदपत्री असतं. त्याच्यामुळे ते लोक ठरवतात की आपण ही कार घेऊन जायची. तर त्या दोघांपैकी जो एक असतो तो जरा म्हणजे क्रूर, थोडासा सनकी, आणि त्यांनी खूप क्रुएल मर्डर केलेला असतो म्हणून त्याला पनिशमेंट झाली असते. आणि जो दुसरा असतो तो जरा एज्युकेटेड, सोफिस्टिकेटेड, आणि त्याने लहानपणी एकदा फक्त 4 वर्षाची चोरी करता सजा झालेली असते. आणि तो तसा म्हणजे सॉफ्ट स्पोकन किंवा विचार करणारा असतो. त्याला फालतूच्या गोष्टी आवडत नसतात. आता हा जो बेकार असतो तर तो म्हणतो, थांब जरा 1 मिनिट, मी येतो. आणि तो एका घरात शिरतो जिथे नवरा तिचा नसतो, ती बाई एकटीच असते. तिला 2 मुली असतात आणि 1 मुलगा असतो लहान 8 वर्षाचा. तर ती त्यांना काहीतरी वाढतच असते, ते बनवत असते काय, तर हा जाऊन बक सगळं खातो आणि तिला टॉर्चर करायला लागतो तिला. तर बराच वेळ होतो म्हणून मग हा पण मागोमाग येतो आणि सोडवतो म्हणजे त्याला त्यांच्यापासून. पण आता तोपर्यंत शेजार पाजारी पण जागे होऊन येतात. तर मग आता कसं पळायचं, म्हणून मग ते लोक या छोट्या मुलाला बंधक बनवून घेऊन जातात आपल्याबरोबर. अशा प्रकारे मग ते त्यांचं ट्रॅव्हलिंग सुरू होतं. तर आता पोलिसांना तोपर्यंत खबर लागतेच की हे या कारमध्ये असं आहे. तर आता 1-2 ठिकाणी मग ते लोक काही सामान घ्यायला, काही कपडे बदलायला वगैरे असे थांबतात. तर तिथे हा जो दुसरा असतो तो ह्याला त्रास द्यायला सुरुवात करतो, म्हणून मग हा पळतो आणि शेतांमध्ये तिथे जाऊन लपतो. तर हा पण त्याच्या मागे मागे जातो. तर शेवटी म्हणजे अति झाल्यामुळे हा त्याला मारून टाकतो, दुसरा जो कैदी असतो. आणि मुलाला म्हणतो, तुला इथे थांबायचं आहे का तू येतोय माझ्याबरोबर. मग तो जातो त्याच्यावर आणि मग त्या दोघांची छान मैत्री त्या ट्रॅव्हलिंग मध्ये चालू. आता यांच्या घरी तो जो लहान मुलगा असतो त्यांच्या घरी जरा वेगळं कल्चर असतं, म्हणजे देवाचं जास्त असतं. तुम्ही हॅलोईन सेलिब्रेट नाही करू शकत, फेअर मध्ये जाऊ शकत नाही, म्हणजे मौज मजा मस्ती हे सगळं बॅन. फक्त देवाचं हे करायचं आणि साधं राहायचं. तर मग ह्याला तो म्हणतो, आता तुलाही काहीतरी कपडे दिलवायला पाहिजे, म्हणून तो एका मॉलमध्ये त्याला घेऊन जातो. तर तिथे कपडे वगैरे त्याला घेतो, खाण्यापिण्याचंही घेतो. तर तिथे तो हॅलोईनचा एक ड्रेस चोरतो आणि मग ते लोक ओरडतात, म्हणजे मॉलवाले, की अरे हा चोरी करतो काय, पण तरी हा घेऊन येतो आणि परत आणि घालतो मग तो आत कारमध्ये बसून आणि पुढे पुढे चाललेले असतात. तर हा म्हणतो, मी तुला आता ट्रिक्स शिकवतो, हे शिकवतो, म्हणजे त्या दोघांचा रेपो छान जमतो. पण आता ह्यांच्या मागे पोलीस तर लागलेलेच असतात. नंतर केस FBI कडे पण जाते, कारण आता तो मर्डर झालेला असतो, ते प्रेत सापडतं. त्याच्यामुळे मग FBI पण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होते. तर त्या लोकांकरता एक स्पेशल व्हॅनिटी कार अरेंज केलेली असते. तर त्याच्यात ते लोक सगळे बसून ट्रॅव्हल करत असतात. तर तेवढ्यात त्या मुलीचं त्यांच्या टीम मधल्या एका मुलीचं लक्ष जाते, त्यांना कार ही पास होते. तर ती म्हणे, आपल्याला काय आता इन्फॉर्मेशन मिळाली आहे की त्या लहान मुलांनी हॅलोईन चोरलं. तर मला आता एक लहान मुलगा कारमध्ये हॅलोईनचा ड्रेस घालून दिसला आणि तो हॅप्पी दिसत होता, हात वगैरे घालत होता. मग ते परत आपलं हे वळवतात आणि त्यांच्या मागे जातात. पण मग परत ते लोक त्यांना डॉज देऊन दुसरीकडे जातात.
तर एक माणूस त्यांना घरात आपल्या शेल्टर देतो, पण तो स्ट्रिक्ट असतो, जरा खडूस, आणि आपल्या मुलांवर ओरडणं वगैरे असं चालू असतं. तर पण तिथे ते एन्जॉय करतात, खूप छान तिथे त्यांची झोप होते, जेवायला छान मिळतं. पण त्या याला कैद्याला ते आवडलेलं नसतं त्याचं वागणं वगैरे. तर परत निघायच्या वेळेस परत तो काहीतरी त्या मुलावर डाफरतो. तर मग तो ओरडतो आणि त्याला बांधून ठेवतो, मुलालाही आणि त्या वडिलांनाही. आणि ह्याला म्हणतो की तू निशाणा धरून ठेव यांच्यावर, मी हे घेऊन येतो, दोरी घेऊन येतो हात बांधायला वगैरे असं काहीतरी. तर आता ह्या लहान मुलालाही हे आवडलेलं नसतं की ह्यांनी आपलं इतकं केलं आणि हा का त्यांना त्रास देतोय. म्हणून जसाच तो आत येतो आणि त्याला बांधायला लागतो का काही टॉर्चर करायला लागतो, तर हा छोटा मुलगाच त्याच्यावर गोळी झाडतो. त्या गोळी झाडल्यामुळे मग आणि गोळी झाडतो आणि मग पळतो. ती पिस्तॉल तो तिथल्या त्यांच्याच विहिरीमध्ये टाकतो आणि क्रॉस करून पळतो 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 ग्राउंडवर. झालं. मग पोलीस हा आपला कसं तरी जखम पोटात लागली असते गोळी, जखम सांभाळत सांभाळत तो पण त्याच्या मागे जातो जातो. मग ते लोक एका ओपन फील्डमध्ये जातो, हाही पाठलाग करत असतो त्याचा. तर छोटा मुलगा जाऊन वरती झाडावर बसतो. तर हा शेवटी गोळी लागलेलीच असते त्याच्यामुळे तो तिथे आडवा पडतो तिथे झाडावर. त्या मुलाला दया येते त्याची, कारण खूप छान त्यांचं जमलेलं असतं. मग खाली येतो, तो म्हणतो की अरे बापरे काय झालं. मग त्यांच्या म्हणजे गोष्टी सुरू असतात. तो म्हणे तुला अजून तुझं काय काय राहिलंय करायचं, आपण हे केलं, आपण ते केलं, तू ज्या ज्या गोष्टी तुझ्या मम्मी करू देत नाही. पण तो म्हणतो माझी मम्मी खूप चांगली आहे, ती कधीच मला टॉर्चर करत नाही किंवा त्रास देत नाही वगैरे असं. आता इकडे मग पोलिसांना त्याचं म्हणजे हा इन्सिडन्स कळतो की त्यांना बांधून ठेवलं वगैरे. मग ते सोडून घेत असतात आणि इन्फॉर्म करतात पोलिसला. मग त्या ज्यांनी शेल्टर दिलं असतं त्यांना, मग ते पोलीस तिथून पाठलाग करतात. तर लगेच त्यांना म्हणजे ते कळतंच की या बाजूला गेलेत म्हणून. मग हेलिकॉप्टर मधून ते लोक तिच्या आईला पण बोलवून घेतात मुलाच्या, आणि पोलीस FBI सगळेच अप्रोच होतात आणि मग अनाऊन्स करतात की बा आता आम्ही तुला घेरलेलं आहे, तर तू सरेंडर कर. आता त्या लोकांना हे माहित नसतं की याच्याजवळ पिस्तॉल नाहीये, कारण तो सांगतो की त्याच्याजवळ पिस्तॉल पण आहे, पण आता त्यांना हे नसते माहिती की लहान मुलांनी त्याला मारून पिस्तॉल फेकून दिली आहे म्हणून. तर मग फक्त ते लोक म्हणतात की निशाणा लावून ठेवू आपण त्याच्यावर, आणि मी जातो एकटा, एक जण म्हणतो पुढे आणि बोलतो त्याच्याशी. तर जसाच तो पुढे जात असतो, म्हणजे जवळपास पोचलाच असतो, तेवढ्यात तो त्या मुलाला म्हणतो की व तुझं जे राहिलेलं आहे त्याच्यातल्या काय गोष्टी बघूया, म्हणून तो खिशात हात घालून काढतो. तर त्या लोकांना काय वाटतं की हा पिस्तूलच काढतोय, आणि लगेच तो गोळी मारतो त्याच्या छातीत. तिथल्या तिथे तो मरून जातो. छोट्या मुलाला खूप वाईट वाटतं, रडतो रडतो रडतो. पण मग त्याची आई आलेली असते, तो परत आईजवळ जातो, परत त्याच्याजवळ जातो, पण काही नाही. मग शेवटी म्हणजे तो किती त्याला हलवतो पण तो काही हलत नाही. आणि पण एका दिवसात हा काय काय शिकतो. एका दिवसात म्हणजे त्या पळून गेलेल्या त्या 1-2 दिवस जे काही असतात, 2-3 दिवसात त्याला जग कसं आहे, किंवा आई जे गोष्टी करू देत नाही त्या, हे सगळं कळतं. आणि जे मरायच्या आधी तो म्हणजे जेव्हा पोलीस म्हणतात की सरेंडर होतं, तो म्हणे मी सरेंडर व्हायला तयार आहे, पण माझ्या पण अटी आहेत. या मुलाच्या आईने कबूल करावं की ती त्याला आता सगळं करू देईल, त्याला हॅलोईनला जाऊ देईल, याला जाऊ देईल, त्याला जाऊ देईल, आणि कधीच अटकाव करणार नाही, त्याला रागवणार नाही, ओरडणार नाही वगैरे, म्हणजे सगळ्या अशा गोष्टी. आणि त्याच्यामुळे ती म्हणते हो हो मी आता सगळं करू देईन. तर म्हणजे हे तो सगळं एन्जॉय करायलाही शिकतो. त्याला ती गन पकडून मारायला पण त्याने शिकवलेलं असतं. आणि काही काही गोष्टी असतात छोट्या मोठ्या, त्या तो सगळं शिकतो. आणि मग हेलिकॉप्टरने ते लोक निघून जातात. म्हणजे असं म्हणजे पूर्ण जग, अ परफेक्ट वर्ल्ड त्याच्या दृष्टिकोनात, लहान मुलाच्या दृष्टिकोनात, त्याला त्याच्या बरोबरच्या साथीनी किंवा त्याच्या
बरोबरीने पाहायला मिळतं. छान आहे.